नमस्कार, आपण पाहत आहोत बहुजन आवाज न्यूज चॅनल। पहलगाम हल्ल्याच्या संभाजी ब्रिगेडच्या वतीने जाहीर निषेध। सोलापूर, जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या भारतीय पर्यटक व नागरिकांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने 4 हुतात्मा चौकात मेणबत्ती पेटवून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। पहलगाम हल्ल्यामध्ये सुमारे 26 नागरिकांचा मृत्यू झाला। याची जबाबदारी पाकिस्तानच्या दहशतवादीने घेतलेली आहे। यावेळी मोदी सरकारने पाकिस्तानात घरात घुसून दहशतवादाचा नायनाट करावा अशी सर्व भारतीयांची मागणी आहे। यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्रातील श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले, शहराध्यक्ष शिरीष जगदाळे, जिल्हा संपर्क प्रमुख शत्रुघ्न माने, महिला जिल्हाध्यक्ष मीनल दास, कार्याध्यक्ष अरविंद शेळके, वकील आघाडीचे गणेश कदम, शहर सचिव सिद्धराम साबळे, शहर संघटक शेखर कंटीकर, शहर संघटक सतीश वावरे, शहर उपाध्यक्ष संतोष सुरवशे, शहर कार्याध्यक्ष प्रशांत देशमुख, अभिषेक जागीरदार, मिलिंद गोरे आदी उपस्थित होते। काल जम्मू काश्मीर पहलगाम या ठिकाणी पर्यटकांवरती आतंकवादी हल्ला झालेला आहे। प्रथमतः संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्ही त्या हल्ल्याचा जाहीर निषेध करतो आणि कालच्या हल्ल्यामध्ये जे मृत्युमुखी पडलेले 27 जण आहेत तर त्यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने प्रथमतः आम्ही श्रद्धांजली वाहत आहोत। तर कालचा जो हल्ला झालेला आहे तो अतिशय निंदनीय आणि निषेधपूर्वक असा झालेला आहे। निष्पाप लोकांचा या हल्ल्यामध्ये बळी गेलेला आहे। वारंवार काश्मीर या ठिकाणी आपलं भारताचं जे मुकुट आहे तर त्या ठिकाणी असे हल्ले होणं म्हणजे खरं तर आपलं गृह खातं काय करते, आपलं केंद्र शासन काय करते यावरती एक प्रश्नार्थक चिन्ह उपस्थित झालेलं आहे। किलोमीटर अंतरावर असताना या ठिकाणी काल हल्ला घडलाय। मग या ठिकाणची जी गुप्तचर यंत्रणा होती ती काय करत होती, त्यानंतर पण त्या ठिकाणी आर्मी नव्हती, पोलीस यंत्रणा नव्हती, कुठल्याही पद्धतीची त्या ठिकाणी सुरक्षितता काय होती असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। कालच्या या हल्ल्यानंतर असं वाटत आहे की आपलं जे गृह खाते आहे ते अतिशय निष्क्रिय पद्धतीनं काम करत आहे। आम्ही सर्वप्रथम या गृह खात्याचा सुद्धा या ठिकाणी निषेध व्यक्त करीत आहोत आणि हे असं किती दिवस चालणार आहे। आम्हाला या माध्यमातून आपल्या गृहमंत्री जे आहेत अमित शहा यांना प्रश्न विचारायचा आहे की किती दिवस असं पाकिस्तानपासून भारतातल्या नागरिकांनी घाबरून राहायचं आहे। ज्या पद्धतीने पहिलंही सर्जिकल स्ट्राईक झालेलं होतं तर आता आमची भारतवासियांची अशी इच्छा आहे की तेव्हा जसं सर्जिकल स्ट्राईक झालं होतं त्याच पद्धतीनं सर्जिकल स्ट्राईक असं व्हावं की इथून पुढे कुठल्याही शत्रूने भारताबाहेरचा पाकिस्तान असू दे नाही तर कुठलेही आतंकवादी असू दे भारताकडे आपल्या वाईट नजरेनं त्यांनी पाहू नये हे आम्हाला आज या संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून सांगायचं आहे। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।